नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. पुढारी न्यूजवर महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये आपलं स्वागत. या आठवड्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात. वाढवण बंदराला जोडून चौथी मुंबई आकाराला येणार आहे. या चौथ्या मुंबईचा विस्तार 552 चौरस किलोमीटर इतका असेल. यामध्ये 107 गावांचा समावेश आहे. पालघर आणि डहाणू हे दोन तालुके चौथ्या मुंबईच्या केंद्रस्थानी असतील. MMRDAनं 33.88 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू केलंय. यामध्ये सर्वेक्षण आणि तांत्रिक अभ्यास करण्यात येतोय. त्यानंतर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत. बदलापूर ते कर्जत रेल्वे मार्गावरती 2 नव्या रेल्वे मार्गांना केंद्रानं मंजुरी दिली आहे. यामुळे 32 लाख लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हा प्रकल्प राबवत असून केंद्र आणि राज्य सरकार याचा खर्च उचलणार आहे. या नव्या मार्गिकेमुळे उपनगरीय प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. तर पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील 2 नव्या मार्गांना सुद्धा केंद्रानं मंजुरी दिली आहे. पुण्यातील मेट्रो 4 खराडी हडपसर स्वारगेट खडकवासला आणि मेट्रो 4 नळस्टॉप वारजे माणिकबाग यांचा यामध्ये समावेश आहे. संविधान दिनी युनेस्कोच्या मुख्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिमाखात उभा राहिला. महाराष्ट्र सरकारनं हा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयाला भेट दिला होता. युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये युनेस्कोचे महासंचालक खालिद अल इनाय यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. It is a movement of immense pride and honor for the government and the people of my state of Maharashtra to present a bust of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar to the United Nations Educational, Scientific and Cultural Organization UNESCO in Paris. महाराष्ट्राचा विकास आणि गौरव वाढवण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहीन असा निर्धार राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. राजेश अग्रवाल यांनी मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून नुकताच पदभार स्वीकारला. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. राजेश अग्रवाल हे IAS सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे 1989 अधिकारी आहेत. राज्य आणि केंद्रामध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. आज रोजी मी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाचा पदभार स्वीकारला आहे आणि आपण सर्वांनी ग्वाही देतो की पूर्ण होnesty डिग्निटीने आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल. 24 आवर्स गो ऑन. राज्याच्या क्रीडा विभागातर्फे प्रोजेक्ट महादेवच्या राज्यस्तरीय स्काउटिंग अंतिम फेरीचा उद्घाटन कार्यक्रम हा मुंबईमध्ये संपन्न झाला. ग्रामपातळीपासून सुरू झालेल्या या निवड प्रक्रियेमध्ये हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला. तपासण्या आणि निवडींमधून 120 प्रतिभावान खेळाडू राज्यस्तरीय अंतिम निवड चाचणीपर्यंत पोहोचले. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत महाराष्ट्रामधील सर्वोत्तम 30 मुलं आणि 30 मुली अशा एकूण 60 फुटबॉल खेळाडूंची अंतिम निवड केली जाणार आहे. या तरुण खेळाडूंना जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अंतिम निवड झालेल्या 60 खेळाडूंना महाराष्ट्र सरकारतर्फे 5 वर्षांची विशेष शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील फुटबॉलचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रोजेक्ट महादेवाच्या माध्यमातून आपण स्काउटिंग प्रत्येक 36 जिल्ह्यात केलं. त्याच्यातून 60 जे मुलं आणि मुली 13 वर्षाचे कमी वयाचे त्यांची निवड करून त्यांना आता प्रशिक्षणही मिळतोय. आणि सर्वात महत्वाचं 14 एप्रिलला त्यांना लिओनेल मेसी जे जगातले सर्वात प्रसिद्ध फुटबॉल प्लेयर आहेत त्यांच्यासोबत एक क्लिनिक मिळेल आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांचे फुटबॉलमध्ये अजून सुधार करण्याची त्यांना अपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला परतवून लावताना या हल्ल्यामध्ये मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसंच सुरक्षा दलातील अधिकारी हे शहीद झाले. या हल्ल्यामध्ये वीरमरण आलेल्या शहीदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणातील त्यांच्या स्मृती स्मारकामध्ये पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेत संवेदना व्यक्त केल्या. आणि या सर्व अपडेट्ससह महाराष्ट्र नेक्स्टमध्ये या आठवड्यात आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.